अनुभवी निसर्ग योग व निसर्गोपचार तज्ज्ञ आणि निसर्ग विद्या निकेतन यामध्ये योग व निसर्गोपचार शासनमान्य कोर्ससाठी जो विषय आहे आमचा मॅग्नेटिक थेरपी, निसर्ग उपचारातील मॅग्नेटिक थेरपी, त्यामध्ये आपण मॅग्नेटिकचे सगळेच साहित्य आत्ताच व्याख्यान ऐकलेलं आहे. श्री प्रोफेसर आपले द कुलकर्णी सर यांनी तुम्हाला व्यवस्थित ह्याचं मॅग्नेटिक थेरपीचं व्याख्यान दिलेलं आहे. त्यामध्ये साहित्य कोणतं आणि कसं, त्याचे फायदे वगैरे सगळं झालेलं आहे. फक्त मी साहित्य आणि त्याचा वापर त्याबद्दल तुम्हाला समजावून सांगत आहे. त्याचा वापर आपण सगळेजण करणारच आहोत आज प्रॅक्टिकल सेशनमध्ये. ही आहे BCM ब्लड सर्क्युलेशन मशीन. त्यामध्ये स्टिम्युलेशनचे जे पिरामिड्स वरती दिसतात त्या व्यतिरिक्त मॅग्नेट पण दिसत आहेत. शरीरामध्ये पायामध्ये म्हणा सगळेच ॲक्युप्रेशर पॉईंट सिच्युएटेड आहे. बरेच मेरिडियन्स पायामधून जातात. फॉर एक्झाम्पल युरिनरी ब्लॅडर, किडनी आणि स्टमक, हे तुम्हाला माहितीसाठी सांगते. बरंच आहेत 14 मेरिडियन्स, त्यापैकी काही मेरिडियन्सचं मी नाव इथे घेतलेलं आहे. तर यामध्ये 1000 गॉसचं हे सगळं तुम्हाला मॅग्नेट दिसतात. शरीरामध्ये आयर्न आहेत शरीरात सांगितल्याप्रमाणे, आणि शरीरामधली एनर्जी जीवनी शक्तीचं वहन करण्यासाठी आणि ब्लड सर्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला हे मशीन 15 ते 20 मिनटं पेशंटवर वापरायचं असतं. आणि ते BP किती आहे त्यानुसार तुम्हाला बघायचं आहे, अलर्ट ठेवायचं आहे. प्रेग्नंट वुमन, इचिंग ज्यांचं होतं ते युरिक ॲसिड भरपूर असेल आणि BP जास्त असेल तर त्यांना सगळं विचारूनच आपल्याला ती किती द्यायची तज्ज्ञ तुम्ही व्यक्ती वेळ ठरवू शकाल. ही समोर तुम्हाला चप्पल दिसते, त्यामध्ये मॅग्नेट सिच्युएटेड आहे. किडनी पॉईंटला तुम्हाला तिथे 2 दिसतात, बाकीच्या चप्पलांमध्ये भरपूर आहेत, ते पण तुम्ही बघाल. यामध्ये पण आहे, कारण सारखं घरामध्ये किंवा बाहेर चालताना या चप्पलीचा वापरतो टाचेमध्ये भेगा पडणं. त्या व्यतिरिक्त बाकीचे स्टिम्युलेशन पॉईंट ॲक्टिवेट करण्यासाठी ही चप्पल वापरली जाते. यायचं पुढे नी मसाजर आहे. त्यामध्ये नियर अबाउट तुम्ही ह्या आतमध्ये बघाल विविध प्रकारचे आपल्याला मॅग्नेट्स त्याच्यामध्ये लावलेले आहेत. ते 75 गॉसमधून हे लावलेले आहेत त्यामध्ये, आणि त्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकचा वेगवेगळे त्यांनी सोर्सेस दिलेले आहे ना. त्यामध्ये लो आणि मग मीडियम आणि हाय अशा पद्धतीने आपल्याला ते व्हायब्रेशन, हीट आणि व्हायब्रेशन देता येतो. या पद्धतीने व्हायब्रेट होतं. हात लावून बघणार आहात सगळेजण. आणि व्हायब्रेट झाल्यानंतर नीमधल्या तिथल्या ज्या मसल्स आहेत त्या फ्री होतात आणि सूज उतरते. आणि असलेलं तिथे असलेलं ताठरलेला जो भाग आहे त्याला व्यवस्थितपणा मिळतो. त्या पद्धतीने बरेच फायदे शरीराला होतात. ही एक गादी आहे, त्यामध्ये तुम्हाला ह्या वरती थोडे हलके जे षटकोणी गोल दिसतात त्यामध्ये मॅग्नेट सिच्युएटेड आहेत. ही गादी आतमध्ये नियर अबाउट पूर्णच शेकसुद्धा मिळतो. हिटिंग पॅड पण म्हणता येईल ह्याला, हिटिंग पॅड विथ मॅग्नेट्स. ठीक आहे. हे तुम्हाला पाठीच्या मणक्यामध्ये असलेले जे गॅप्स आहेत, गादी जी सरकलेली असते किंवा त्यामध्ये असलेला जो सूज आहे, इन्फ्लामेशन असतो, आणि जो भाग आहे मणक्याचे सगळे जे आपले मणके आहेत 33 मणके, त्यावर काम करण्यासाठी खूप उपयुक्त अशी ही गादी आहे. पायाला सुद्धा तिथे रोलर्स आहेत, आतमध्ये उघडून दिसणार नाही. रोलरमध्ये सुद्धा नियर अबाउट 3000 गॉसचे मॅग्नेट बसवलेले आहे. ते पूर्ण फिरवून पोटऱ्या मांड्यांच्या नसा मोकळ्या करतात. त्या व्यतिरिक्त गुडघ्यांमध्ये तिथल्या ज्या गुडघ्याच्या खालचा भाग आहे त्याला सुद्धा रिपेअरिंग मोडवर टाकता, मसल्स डेव्हलप करतात छान, आणि तिथे असलेला अतिरिक्त युरिक ॲसिड सुद्धा फ्लिप होतो. या पद्धतीने हे मशीन काम करतं. मानेचे आणि मणक्यांसाठीचे विविध बेल्ट आहेत. जसे सरांनी सांगितलं, पार्किन्सन आहे आणि पॅरालाइज पेशंट्स आहेत, त्यांना उठणं बसणं अवघड होतं आणि मॅग्नेटिक थेरपी खूप सुंदर काम करते. या पद्धतीचे विविध बेल्ट जे आहेत त्यामध्ये मॅग्नेट्स आहेत, आणि ते मॅग्नेट्स त्यांना मानेभोवती, मानेच्या भोवती आणि पाठीला ते मॅग्नेट्स प्रकार आता फक्त 30 किंवा 35 गॉसचे मॅग्नेट असतात. ठीक आहे. आणि डोळ्यांवर ठेवणारे फक्त 5 गॉसचं मॅग्नेट असतं, कारण डोळ्यांवर जो आपण मॅग्नेट ठेवतो तो पण बघून घ्या. ह्या पद्धतीचे बेल्ट असतात डोळ्यांवर ठेवण्यासाठी. त्यामध्ये ही चकती दिसते आहे तुम्हाला, फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. हां, मध्ये तुम्हाला हात अशी दिसते का इथे? ब्लॅक चकती दिसते. फ्रीजमध्ये ठेवतात. ॲलोवेरा आणि लिक्विड असतं, ते लिक्विड डोळ्यांवर 15 ते 20 मिनटं ठेवता येतात. जळजळ होणं, डोळ्यामध्ये इन्फ्लामेशन, किरपोळी येणं, कॅटरॅक्टचं वाढणं,
आणि आपल्या 6 नसा आहे डोळ्याभोवती, त्याला प्रत्यक्ष रूपामध्ये खूप सुंदर असं कार्य होतं. नको असलेले विजयातही द्रव्य त्यातून डोळ्याच्या बाहेर पडतात. असं हे जसं फॅब्रिकेशन वगैरे काम करणाऱ्यांनी, बरोबर. बाहेर उन्हात तुम्ही जर गाड्या फिरतात है ना, धूळ वगैरे जाते, त्यांनी स्वच्छ डोळे धुतल्यानंतर मॅग्नेटिक बेल्ट अवश्य लावावा. ठीक आहे. ही हिस्ट्री आहे. सौंदर्य वर्धनासाठी आणि आयुष्य वृद्धीसाठी सुद्धा मॅग्नेटचा वापर करतात. ग्रीकची राणी क्लिओपात्रा म्हणून होती, तिने त्या उत्पत्तीचा या चेहऱ्यावर सुद्धा माथ्यावर तिचा जो मुकुट होता त्यामध्ये तिने मॅग्नेट सजवले होते. कमरेचा बेल्ट, हातावरचे मनगट वेगवेगळे, त्या पद्धतीने आपल्याकडे सुद्धा बेल्ट आहेत. बाहर रखा है क्या, देखना उधर को, वहाँ पर कोई बेल्ट रखा है मैंने अभी. मॅग्नेटिक बेल्ट हात का है, पैर का आहे. हां, हातामध्ये वेगवेगळ्या मणके आणि आजारानुसार, वयानुसार, त्रासानुसार वेगवेगळ्या पद्धतीचे येतात. आता हा जो आता बेल्ट आहे नियर अबाउट, याच्यामध्ये 6 मॅग्नेटिकच्या 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 है ना, 11 त्याच्यामध्ये मॅग्नेटिक स्ट्रिप्स आहेत. जसं सरांनी सांगितलं तर वेगवेगळ्या आकाराचे असतात. तर ह्या पट्ट्या आहेत बारीक है ना. तर हा आता आपल्याला BP लेवल नॉर्मलाइज करण्यासाठी, BPचा कंट्रोल आणण्यासाठी, रिव्हर्सेबल आणण्यासाठी मॅग्नेटिक बेल्ट होतो. त्याच्यामध्ये आता बायोटोरियम म्हणून एक कंपनी आहे, त्याचे विविध प्रकारचे आलेले हे मी तुम्हाला सांगते. बायोटेरियमचे की बायोमॅग्नेटिक हे वॉटर पॅड एनर्जी सरांनी सांगितलं की आपण ते चुंबकित्व मिळवण्यासाठी ते पाणी वापरतो. तर हे डायरेक्ट बाटलीला असं कव्हर केलं जातं या पद्धतीने, आणि ही मॅग्नेटिक पूर्ण सोर्स पूर्ण ती मॅग्नेटिक होतं. पाणी जे आहे पूर्ण मॅग्नेटिक होतं या पद्धतीने. किती वेळ ठेवायचं? हां, त्याला 20 ते अर्धा तास ठेवता येतं, आणि ह्या पद्धतीने ती मोठ्या बाटल्या, छोट्या बाटल्या ते मॅग्नेटिक होतं. आम्ही पाण्याच्या पूर्ण जो आहे टँक, त्याला छोट्या टँकला लावून ठेवतो, आणि ते आम्ही जास्त ह्याला मर्यादा नाही आहे, लावून ठेवलं त्याला तरी चालतंय. आम्ही रात्रभर लावलं तर सकाळी दिवसभर ते पाणी पितो. तर ते मॅग्नेटिक वॉशेबल असतं, खूप छान वॉशेबल असतं. ऑफकोर्स. बेल्ट नसेल Belt तर मॅग्नेट नाही. ठेवायचं. हो, डायरेक्ट नसेल तर मग मॅग्नेट ठेवता येतं. तर आपण हे डायरेक्ट ठेवून ते मॅग्नेटिक करता येतं. ठीक आहे. परत आता हे वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे आहेत. शोल्डर बेल्ट, नेक बेल्ट, असे खूप प्रकारचे सगळ्यामध्ये मॅग्नेट येतं. फॉर एक्झाम्पल आता हा आहे हातासाठी. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा विविध मॅग्नेटचे दिसतात तुम्हाला, गोल आकारचे हे मॅग्नेट्स आहेत है ना. हे तुम्हाला पूर्ण व्रिस्ट बेल्ट, ज्यांना हात मणका सरकला आहे ना, हाड सरकलं आहे, आपण जसे विविध प्रकारचे हे वापरतो, त्याला फ्रॅक्चर रिलेटेड मटेरियल वापरतो, त्या व्यतिरिक्त हे सुद्धा वापरता येतं. खूप सुंदर रीतीने ह्याचं कार्य होतं. हे गोल जे तुम्हाला दिसतात ते मॅग्नेट्स आहेत सगळे. प्रत्येक भागावर आहे. शोल्डरसाठी आहे, गुडघ्यासाठी वेगळे पट्टे आहेत है ना. हा शोल्डरचा बेल्ट आहे बघा वेगळा, बॉडी साईडचा आहे, पोटाचा वेगळा येतो है ना, मानेचा येतो, सेट असतो तो पूर्ण है ना, मानेचा येतो. प्रत्येक भागाला वेगळे मॅग्नेट्स येतात, आणि त्याचे गॉस म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं त्याचा गॉसमध्ये ही काय, गॉस ही पद्धत आहे ती मोजणं प्रमाण आहे त्याचं हा. आणि फ्लिक्झो म्हणून जी पद्धत आहे ती मॅग्नेटिक पॉवर किती आहे. फ्लिक्झो म्हणून जी पद्धत आहे, जसं मी तुम्हाला डायरेक्ट बोलले की ह्याच्यामध्ये 5च गॉसचं आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे व्यवस्थित की 5 गॉसचं आहे, पण प्रत्येक वस्तूवर लिहिलेलं नाही आहे. मग ते कसं ते मोजावं लागतं की एक कितीचा आहे बाई, हा समजा 50 गॉसचा आहे, मग ह्याच्यावर किती मॅग्नेट सिच्युएटेड आहे. आता ह्याच्यावर 10 आहेत, 10 × 50 = 500 गॉसचा हा पट्टा आहे. आलं लक्षात सगळ्यांना. एक मिनट क्वेश्चन है, बट ये कैसे पता चलेगा कि कितना है इसका, मतलब वो किसको पेशेंट को किसका जरूरत है? हां, आता प्रश्न पण बरोबर आहे. कारण वयस्करांना सगळ्यात आधी बघा 3 तुम्ही नॉर्म्स लक्षात ठेवायचे की जितका जास्त पॉवर तितकी कमी वेळ ठेवायची आहे. जितकं मॅग्नेटचं जास्त पॉवर तितकं कमी वेळ, जितकी कमी पॉवर आहे त्या फ्लिक्झोमध्ये मोजलेली तितकं तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता. जसं मी डोळ्यांसाठी 5 गॉसचा आहे तर तुम्ही 15 ते 20 मिनटं, 30 मिनटं. आता इथे कमरेचा एक पट्टा आहे, त्याला क्लिअरली तुम्हाला मेन्शन केलेलं आहे कमरेच्या पट्ट्यावर, बॅक अँड बेली बेल्ट, एकदम व्यवस्थित लिहिलेलं आहे.
सकाळी सुबह शाम 15 से 30 मिनट तक लगाए, है ना। अच्छा सुबह में भी 30 मिनट, शाम में भी 30 मिनट, उससे ज़्यादा नहीं लगाए। क्लियर, सब पर लिखा होता है। अभी कितने गॉस के हैं इसमें? 12 है, 6 और 6 12। रेड फॉर राइट, है ना। बेल्ट कैसा है आप लोग देख लीजिए, ये कमर का बेल्ट है, जिसको कमर सूजन पेट, देखो इसमें लिखा है बहुत अच्छे से कि किस किस लिए इस्तेमाल होता है। कमर दर्द, पीठ का दर्द, इस दशा में कमर के ऊपर का भाग, चुंबक वाला भाग कमर पर रखें। पेट दर्द, अपचन, गैसेस, कब्ज, पेट में मरोड़, पेट घटाने के लिए, पेट कम करने के लिए भी चुंबक का उपयोग होता है। जैसे मैंने बताया कि क्लियोपात्रा एक ऐसी ग्रीक रानी हो चुकी है जो खुद की सौंदर्य और आयुष्य वृद्धि के लिए मैग्नेट, और उसके बाद ग्रीक से उसकी उत्पत्ति हुई है, और वो सारे दुनिया में जापान, चाइना, भारत और बाकी सभी जगह इसका इंफॉर्मेशन मिल गया है। तो इसको सब तरफ लगाने का जो प्रमाण है, वयस्करों के लिए कम वक्त रखना है, बच्चों में भी कम वक्त रखना है। जैसे अभी स्पोर्ट्समैन और खेलने वाले जो लोग हैं उनको ज़्यादा वक्त के लिए रखना होता है, तो उसके टाइमिंग तज्ञ जो अभ्यासक है वो अपने आप उसमें टाइमर्स आ जाते हैं। जैसे इस पर पूरा लिखा है, तुम लोगों का अभ्यास पूरा होता है तो तुमको पता चल जाता है कि कौन सा कितने देर के। अभी आपकी पीडीएफ में सब मार्गदर्शन किया है, हाइट, वजन, तकलीफ के अनुसार कितने गॉस का किसको मैग्नेट लगेगा। अच्छा एक क्वेश्चन Next है, आता है। ये नॉर्मली जो मेडिकल में मिलते हैं वो उसमें डिफरेंस है? जी हाँ, वो ड्रॉअर में मैग्नेट्स से देखो छोटे छोटे। अच्छा उसमें मेडिकल में मोस्टली मैग्नेट्स मिलते ही नहीं हैं। हाँ अगर आपके यहाँ मिलते हैं तो मुझे बता नहीं दीजिए। मिलते हैं, वही मैं पूछना चाह रही हूँ। नहीं, वो भी मिलते हैं ना डॉक्टर्स और एलोपैथिक प्रिस्क्राइब करते हैं, उसमें ये magnet ट्विस्टर है। ट्विस्टर के अलग अलग जैसे भाग होते हैं। इसमें पैरों से खड़ा रहकर कर सकते हैं, पेट की एक्सरसाइज कर सकते हैं, पीठ की एक्सरसाइज करते हैं, ये ट्विस्ट होता है। ठीक है, इसमें 5 किस नाम बात बोलो, लेक्चर के बाद बात करेंगे। तो आपको ये 5 गॉस का सिंपल है, ये वाला छोटा मैग्नेट। तो 3 दूने 3 चौक 12 है ना, 12 पंचे 60 हो गया, ये 60 गॉस का है। आपके पैरों के रिफ्लेक्सोलॉजी पॉइंट्स तो ओपन करता ही, हाथ के, सर के, बैक हेड पेन के, है ना, प्लस पेट कम करता है, पीठ की तकलीफें कम करता है, पीठ की तकलीफें कम करता है, और ये जो स्टिमुलेशन पॉइंट है ये ब्लड सर्कुलेशन बढ़ाता है, बराबर है। और वहाँ के मतलब ब्लॉकेजेस कम होते हैं, नहीं के बराबर होते हैं अगर रेगुलर टेक्निक से करते रहे तो। इसके अलावा हमारे पास मैग्नेट के जितने भी इंस्ट्रूमेंट्स हैं, TFT मशीन, IFT मशीन, है ना, स्टिमुलेशन मशीन्स में सब में मैग्नेट कम ज़्यादा प्रमाण में होते हैं, जो कि सिर्फ एक ही कोई पेशेंट नहीं। जिसके अलावा अभी यहाँ मैंने ट्रिमर के बहुत सारे आपको बताया है कि फिगर टोन अप, बॉडी वेट रिडक्शन, स्पाइनल फिटनेस के लिए और एब्डोमेन ट्रिमिंग के लिए भी इसका इस्तेमाल होता है। ये मेटालिक होता है, मैग्नेटिक होता है, पिरामिड्स है इसमें, और एक्यूप्रेशर के सारे पॉइंट्स कवर करता है। एक्यूप्रेशर आपको एक विषय है जिसका लेक्चर होना बाकी है। पैर में स्थिति यहाँ पर क्लियर बताया है कि इसकी शक्ति का प्रभाव दबाव पड़ने से सर दर्द, तनाव, गैस, कब्ज, कमर दर्द, शाइटिका, घुटनों के दर्द, पैरों के दर्द का निदान होता है। इसके अलावा भी सारे इंफॉर्मेशन हर एक पर दी होती है, ठीक है, लिखा हुआ रहता है इसको कैसे यूज़ करना है। मैग्नेटिक के बारे में और एक विषय ऐसा आता है कि इसमें जो छोटे एक्यूप्रेशर के जो सुजोग पॉइंट्स होते हैं, वो एक्यूप्रेशर छोटे अलग अलग स्टार मैग्नेट, स्मॉल मैग्नेट, वाइट मैग्नेट और नॉर्मल मैग्नेट, ऐसे मैग्नेट्स आते हैं। ड्रॉअर में है मैग्नेट्स, वो डब्बे में, एक डिब्बे में देखो उसमें वो मेथी दाना वगैरह सब रखा है, वो डिब्बा लाना। जो छोटे दिख रहे हैं ये मैग्नेट भी होते हैं। कानों पर और हाथ में ये पॉइंट्स लगाए जाते हैं। ये हैं हमारे, देखिए चिपक रहे दिख रहे, ये मैग्नेट्स है। ये स्टार बड़ा मैग्नेट है। ये देखो ये अलग तरीके के छोटे मैग्नेट्स आ रहे हैं, और ये वाइट और ब्लैक मैग्नेट्स आ रहे हैं। एक मिनट थोड़ा दूर सरके, ये अलग से मैग्नेट्स आ रहे हैं, दिख रहे हैं सबको। तो इस तरीके का अपने को मैग्नेट्स का यूज़ कर सकते हैं आप लोग सब। डिफरेंट ये स्टार मैग्नेट्स है जो मेरे पास मेरे हाथ में है, स्टार मैग्नेट्स। ओके, उसको डायरेक्टली पॉइंट्स पे आप जो प्रॉब्लमेटिक पॉइंट्स है उस पर कितना दबाव, कितना प्रेशर डालना है, ये आपके अभ्यास में आता है। इस तरीके से मैग्नेट्स का यूज़ होता है। इसके अलावा एक और मैग्नेटिक चीज़ मुझे आप लोगों को जो बतानी थी वो है मैग्नेटिक कप्स। कपिंग थेरेपी जो आता है उसमें मैग्नेटिक कपिंग का इतना इम्पोर्टेंस है कि आप सफ़र में भी ये बैग हैंडी अपने पास रख सकते हैं एमरजेंसी में। और ये कप्स आपको यहीं पर दिखेगा, आपको पता है कि प्लस और माइनस
बराबर है। मैग्नेट जो होते हैं हम लोग ऋण और धन ये इस तरीके से अटैच्ड हो जाते हैं, है ना, कब करते पकड़ा जाता है। जैसे आपका इलेक्ट्रिक वेव जो बहता है वो प्लस और ऋण और धन में बहता है, वैसे मैग्नेट्स भी बहते हैं। ये हम जहाँ पर पॉइंट्स, जैसे हम लोग यहाँ पर टोनिफिकेशन और सिडेशन दो वर्गीकरण होता है इसमें मैग्नेट्स में। तो टोनिफाई करने के लिए, पॉइंट्स को टोनिफाई करने के लिए रेड कप्स और सिडेशन करने के लिए ब्लू कप्स का इस्तेमाल होता है। फॉर एग्जांपल ये पकड़ लिया है इसने, देख रहे हो आप, ये इस तरीके से ये सक्शन करता है और अंदर जो मैग्नेट है वो उसको स्टिक करके वहाँ से सूजन से लेके तो हर एक बीमारी के लिए, एमरजेंसी पेन हो तो भी ये इतना इफेक्टिव है। बट दिस वन इज गिव्स इमीडिएट रिजल्ट। ऐसे है कि इसमें आपका इमीडिएट, हम लोग बोलते हैं हमारी थेरेपी लेट काम करती है, बिल्कुल भी नहीं, ठीक है। इसके एमरजेंसी में भी रिजल्ट आते हैं। आप हैंडी बैग्स अपने साथ रख सकते हो। इस तरीके से हम मैग्नेटिक पावर्स जो अभी आपने चीज़ें देखी है उसका सभी लोग विनियोग उपयोग अभी यहाँ करेंगे, प्रैक्टिकल सेशन करेंगे। धन्यवाद।